झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात घडलेली आणि राष्ट्रीय पातळीवरती अतिशय महत्त्व असणारी एक बातमी उद्याच्या वर्तमानपत्रात महत्त्वाची असेल ती म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि शिवसेना प्रमुख यांच्या भेटीची। गडकरींनी शिवसेना प्रमुखांची भेट घेतली आहे। मातोश्री या शिवसेना प्रमुखांच्या निवासस्थानी ही भेट झाली। शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे देखील यावेळी उपस्थित होते। मनपा निवडणुकांपूर्वी मातोश्रीवर शिवसेना प्रमुखांपर्यंत फोन पोहोचतच नाही असा आरोप गडकरींनी केला होता। त्यावर गडकरींनी आतापर्यंत आपल्याला कधी जेवायला बोलावलं नाही असा पलटवार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केला होता। या वादानंतर भाजपच्या राज्यातल्या नेत्यांनी मातोश्रीवरती जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली होती। यावेळी यूपी निवडणुकांनंतर गडकरी शिवसेना प्रमुखांची भेट घेतील असं सांगण्यात आलं होतं। मात्र उत्तर प्रदेश निवडणुकांनंतर तब्बल 1.5 महिन्यानं या दोन नेत्यांची भेट होतीये। दिनेश दुखंडे आहेत आमचे प्रतिनिधी थेट मातोश्रीहून। आपण जाऊयात त्यांच्याकडे। दिनेश, झी 24 तासवर या दोन्ही नेत्यांचे आपण दावे प्रतिदावे पाहिले होते। झी 24 तासच्या मुलाखतीत गडकरींनी तो आरोप केला होता। मात्र आता गडकरी पोहोचलेत, मातोश्रीवरती ही भेट झाली आहे। पत्रकारांशी ते बोललेत का? काय नेमक्या प्रतिक्रिया दोन्ही नेत्यांच्या? काही वेळापूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी हे मातोश्रीवर आले होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्याकरता। आपण त्यांची प्रतिक्रिया थेट ऐकून घेऊया। किस मुद्दे पर मुलाकात हुई, क्या बात? आराम से ओके। अजित गडकरी साहेब येत आहेत प्रतिक्रिया द्यायला। आपण असेच फोनवर राहा जी। गडकरी साहेब स्वतः प्रतिक्रिया देत आहेत। आपण ही थेट प्रतिक्रिया गडकरींची ऐकणार आहोत। अरे आराम से ना यार, सर खडे हो रे, आराम से। शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे देखील या भेटीच्या दरम्यान उपस्थित होते। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे तिथे आहेत आणि आपण थेट आता गडकरींना ऐकणार आहोत। गडकरी काय म्हणतात ते नेमकी कशा संदर्भात ही बैठक झाली? मी मधल्या काळामध्ये निवडणुकांमध्ये व्यस्त होतो, त्यामुळे मुंबईला माझं येणं कमी झालं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारणाच्या पलीकडे जाऊन माझ्या जीवनामध्ये त्यांच्याबद्दल, त्यांच्या नेतृत्वामध्ये मला एक श्रद्धा आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा म्हणून त्यांच्याकडे मी आलो होतो। आज बऱ्याच दिवसांनी मनसोक्तपणे वेगळ्या विषयावर उत्तम गप्पा झाल्या आणि आनंदात चर्चा झाली आणि त्यांच्याकडे मी आज बराच वेळ बसलो होतो आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो। बाकी राजकारणाचा विषय काही कुठला मात्र। ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी झी 24 तासाची मुलाखत दिली होती त्यात भाजपच्या नव्या पिढीविषयी नाराजी व्यक्त केली होती। नव्या पिढीचा शिवसेना प्रमुखांशी संपर्क काही काळात नव्हता, त्याविषयी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं। त्यानंतर तुम्हीही प्रतिक्रिया व्यक्त केली होती की आपले फोन मातोश्रीवर दिले जात नाही बाळासाहेबांपर्यंत। तर मला हा सगळा चर्चा झाली, त्यांनी काय म्हटलं मी काय म्हटलं या चर्चेत मी जाऊ इच्छित नाही। भाजप शिवसेना युती आज महाराष्ट्रात काम करते आहे। बाळासाहेब केवळ शिवसेनेचे नाही, भाजप शिवसेना युतीचे नेते आहेत आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन बाळासाहेबांच्या बद्दल आमच्या सगळ्यांच्या मनात सिद्धांत आदर आहे आणि मी आज भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून नाही, तर बाळासाहेबांचा आशीर्वाद मला मिळावा ही माझ्या मनातली व्यथा होती। त्यांच्याकडे मनसोक्त पहिल्यावर गप्पा मारायला मला वेळ मिळावा, त्याचा आनंद मिळावा आणि मी आज त्यांच्याशी सगळ्याच विषयावर मनसोक्त जुन्या गप्पा मारल्या। मला जुनी आठवण आली, मला आनंद आणि समाधान आहे। गैरसमज काही ऐसे मुद्दे जो चर्चा का विषय बने हुए, भ्रष्टाचार, काही गैरसमज होते ते दूर झालेले आहेत गडकरी साहेब? अजित, तुम्ही प्रतिक्रिया नितीन गडकरी यांची ऐकली असेल की कशा पद्धतीने या दोन नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे आणि मनसोक्त चर्चा झालेली आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी आता काही वेळापूर्वीच दिलेली आहे। निश्चित धन्यवाद दिनेश या आपल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।